षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस अजून एक सिंगल. जातो डीप मिड विकेट आहेत. पुन्हा एकदा एकच धाव. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रमोद दादा आपण या ठिकाणी संपर्क साधा. प्रमोद दादा नेक्स्ट मॅच पुढची मॅच मानकोली विपक्ष सोनाले. चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. काय कमालीचं षटक आतापर्यंत प्रमोद दिवेकरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल बॅटची कडा हवा तसं संपर्क नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे कॅप्टन प्रभाकर दादा भोईर यांचा आज वाढदिवस आहे. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यस प्रमोद दिवेकर काही प्रॉब्लेम असेल कारण अध्यक्ष साहेब संस्थापक अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. रनआउट साठी कोण आहे ते चेक केलं जाईल. यस क्रॉस आहे का. यस इट्स ओके.
यस रवी भोईर स्ट्राईक एंडला असतील. आपण नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. प्रभाकर दादा भोईर जे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत, त्याचबरोबर भिनार टीमचे कॅप्टन आहेत. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब, विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेब, कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेश दादा भोईर, प्रमोद दादा भोईर या सर्व या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांचा सत्कार या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल अतिशय दमदार फटका, बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. काल 2 मॅच मध्ये नक्कीच भोपलाही फोडू शकला नव्हता दिलीप, डक 0 धावसंख्येवर बाद झाला होता, परंतु या वेळेस ठोकलाय पहिल्या बॉलवर हा षटकार. षटकातील पुढचा बॉल या वेळेस स्टेप मध्ये चुकी. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. अतिशय चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिले. संतोष दिवेकर त्या ठिकाणी होते. नक्कीच प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. कॅच ड्रॉप जरूर झाली आहे, परंतु प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण दिले जातील. बॉल सीमा पार, मिळतील 4 धावा. चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा होत्या, मात्र दुसऱ्या षटकापासून पलटवार केले त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक दमदार फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय दूर कुठेतरी 6 धावांसाठी. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल षटकातील पुढचा बॉल बाहेरची गडा बॉल हव्यामध्ये यष्टीरक्षक झेल खाली दुसऱ्या प्रयत्नात झेल कंप्लीट केलाय फलंदाज बाद दिलीप दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 24. तिसरा षटक घेऊन येतो तोष. स्ट्रायकर आहे तो रवी. मास्टर आहे तो दिलीप. हॅलो आपण पाहता भेंडी ग्रामीण 40+ आयोजित दमन दौरा. फाइल बॉल षटकातील पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. नवीन फलंदाज दिनेश आलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस जोरदार अपील पंच संमत नाहीयेत. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटकातील पुढचा बॉल या बॅलेन्स बॉलला ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार.
6 धावा षटकार. नेक्स्ट मॅच मानकोली विपक्ष सोनाले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टीम मानकोलीचे कॅप्टन चला लवकरात लवकर या. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस एक धाव त्या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होते. बॅट कट होता अर्थातच कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं ऑन साइडला. बाला आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील खराब. चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. फोर नॉट 40 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. प्रमोद दिव्याकर यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. यस संतोष दिवेकर आहेत. प्रमोद दिवेकरने काय कमालीची सुरुवात दिली होती आपल्या गोलंदाजीच्या मार्फत. कारण त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर रवीचं षटक 19 धावांचं आणि त्यानंतर संतोष दिवेकर. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल. षटकातील पुढचा बॉल. इनसाइड आउट फटका. हा फटका देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. धावसंख्या झाली 44. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 44. चला दोन्ही संघाचे कर्णधार मानकुली वर्सेस सोनाले. यापुढील सामना सोनाली वर्सेस मानकोली. नाणेफेक होते अध्यक्ष साहेबांच्या हस्ते. सोनाली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि निर्णय क्षेत्ररक्षण. धन्यवाद.
हॅलो, दिनेश आलाय. शेवटचा षटक, षटकातील पहिला बॉल. समोर रवी भोईर. त्या बलेचा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. यस, चांगला बॉल म्हणावा लागेल. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार तर झालाय. गॅप देखील शोधली आहे. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 48, 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दिनेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण फलंदाज देखील दिनेशला पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुनील आहे त्या ठिकाणी. सुनील दिवेकर. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट. फक्त आणि फक्त 2च धावा. थोडा भागमभाग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. वन 51 धावा कंप्लीट. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. फलंदाज देखील दिनेश आहे. यावेळेस देखील ऑफ साइडला खाली क्षेत्र निवडलं. बॉल थांबत नाही आणि निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 55. 56 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सरवलीपाडा. 56 धावचा टार्गेट दिलेलं आहे टेमघर पाडास. चला फलंदाज वाटावून घ्या टेमघर पाडा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. सामना सुरू होतो जयदुर्गा टेमघर पाडा वर्सेस सरवली पाडा. 56 धावचं टार्गेट दिलेलं आहे टेमघर पाडास. पहिला षटक घेऊन येतो तो नामदेव. स्ट्राईकला येतो सुनील आणि नॉन स्ट्राईक आहे तो संतोष. बॅटची आतलीकडे येऊन एकच धाव पूर्ण होते. धाव संख्या 1 खातो खोलतोय टेमघर पाडा संघाचा. यानंतर होणारा सामना मानकोली वर्सेस सोनाळे. सोनाळे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. 4 षटक पूर्ण होतील लगेच मैदानात उतरावे सोनाळे संघ. आजही आपल्याला 10 सामने पूर्ण करायचे आहेत. नामदेव पुढचा चेंडू पहिल्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला येते संतोष.
पाहूया चांगली क्षेत्ररक्षण होते आता रनआउट होतो का आणि गडी बाद होतो तो संतोष. पहिला हादरा बसतो टेमगरपाडा संघास. संतोषाची जागा भरून काढत होते मनोज. पहिला हादरा बसतो टेमगरपाडा संघास 66. नामदेव पुन्हा फटक बॉल. एकच धाव पूर्ण होते. मनोज पुन्हा धाव पाचच्या आणि एक धाव पूर्ण होते. धाव संख्या 3. एक बाद 3. पहिला षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज लागतो सुनील. पॉईंटच्या दिशेने मार्ग. हॅलो 4 धावणे धाव संख्या होती ती 7. एक बाद 7. छप्पन धावाचं आव्हान ठेवलेलं आहे टेमगरपाडा संघास आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा आहेत. पहिल्या षटकाचे काही चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला येतो सुनील. पुन्हा फुलटॉप चेंडू. एकच धाव पूर्ण होते. एक धावने धाव संख्या 8. एक षटकानंतर धाव संख्या होती ती 8. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 48 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. दुसरा षटक घेऊन येतो तो संदीप येतोय दुसरा षटक घेण्यासाठी. एक षटकानंतर धाव संख्या होती ती 8. दुसरा षटक घेऊन येतो संदीप. स्ट्राईकला येते सुनील. नॉन स्ट्राईकला येतो मनोज. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे टेमगरपाडा संघास. पुन्हा लेगच्या दिशेने मारले फटका. हे पाहूया काय होतं आणि हा चौकार. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार खेचतोय. धाव संख्या पुढे सरकते ती 12. एक बाद 12. धाव संख्या होती ती 12.
बोल्ड होते, संतोष बोल्ड होतो. चांगली गोलंदाजी बघ. सुनील बाद होतोय. संतोष बाळा रवी धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या होती ती 12. 2 बाद 12. अतिशय चांगला चेंडू होता. कीपरच्या मागे गेलेला पाहूया काय होतं तिथं. 2 धाव पूर्ण होतात सहजरित्या आणि बाय चान्स अंपायराने 2 धावा. दोन धाव संख्या पुढे सरकली ती 14. पुन्हा फुलटा चेंडू बाळाच्या बॅटमधून आलेला कडाळा हा शॉट. एकच धाव पूर्ण होते. धाव संख्या होती ती 15. धाव संख्या आपल्याला टार्गेट दिलेला 56 धावांचा आणि कुठलाही मोठा फटका देण्याचा प्रयत्न करत नाही. सरळी पाडा आणि पंचांच्या कडून वाईटचा इशारा. धाव संख्या होती ती 16. 2 बाद 16. पुन्हा ऑफच्या दिशेने पापाया झेल होतोय का. चांगला प्रयत्न केला होता संदीप यांनी आणि सहजरित्या 2 रन पूर्ण होतात. तिसऱ्या धावचा प्रयत्न करतात आणि 3 धाव पूर्ण सहजपणे पार करतात. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती 19. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहता भेंडी ग्रामीण 40+ क्रिकेट आयोजित दमण दौरा 2025 पटेल ग्राउंड. दुसरा दिवस. सामना सुरू आहे जयदुर्गा टेमगरपाडा वर्सेस सरवलीपाडा. संदीप बाळाला 1 धाव पूर्ण होते. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजपणे पूर्ण होते आणि 2 धावांनी धावसंख्या सरकली ती 21. 2 बाद 21. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा. तिसरा षटक घेऊन येतो साई. तिसरा षटक घेऊन येतो तो साईनाथ. दोन षटकानंतर धाव संख्या होती ती 21. 2 बाद 21. आता पुढील 2 षटकासाठी धाव संख्या राहते ती 35. 12 चेंडू 35 धावा. यानंतर होणारा सामना मानकुली वर्सेस सोनाळे. सोनाळे संघाने नाणेफेक घेऊन क्षेत्र असेल.
मॅच संपतात 4 षटक पूर्ण होतात सोनाल संघाने त्वरित मैदानात उतरावे आपला संघ घेऊन. उलटा चेंडू आणि वाईड चेंडू होते पंचांकडून 1+1. धावा. आणि पंचांकडून वाईड येतो. धावसंख्या पुढे सरकतो 24. काय ना आता 2 चेंडू आणि 2 व्हाईट टाकलेले आहेत चायना त्यांनी. पुन्हा उंचावर मारला फटका पाहूया काय होते तिथे आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तिथे. एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावचा आणि धाव बाद होतोय तो बाळा. बाळांची जागा भरून करते विकास. धावसंख्या होती ती 25. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. विकास पाहूया विकास आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला येतो विकास, नॉन स्ट्राईकला येतो मनोज. साई पुन्हा पुलटा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. एकच धाव समाधान मानतो. एक धाव आणि धावसंख्या सरकते ती 26. तीन गडी बाद झालेले आतापर्यंत सुनील, संतोष आणि बाळा. स्ट्राईकला येतो मनोज, नॉन स्ट्राईकला येतो विकास. गोलंदाज आले साई. पुन्हा पुलटा चेंडू टाकलेला पहा आणि पुन्हा क्षेत्ररक्षण पाहायला चांगले भेटते इथे. एकच धाव समाधान मानावं ते. धाव संख्या 27. आतापर्यंत साईनाथने 2 वाईट टाकलेले आहेत. पुन्हा डॉट बॉल. चांगली गोळी फिरकी गोलंदाज पाहायला भेटतो साई. डॉट बॉल मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. मोठा फटका कुठला बॅट मारून देत नाही. 2 वाईट टाकलेले पण कमबॅक करतोय. पुन्हा चांगला चेंडू अंगावर लागलेला हा पाहूया काय होतो तो आणि ते गडी बाद होतोय मनोज. मनोजची जागा भरून काढत ते प्रमोद. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या होते ती 27. प्रमोद पुन्हा फिरकीचा जादू दाखवतोय साई.
एकच धावावर समाधान माना ते एक धावसंख्या पुढे सरकली ती 28. तीन षटकांतर धावसंख्या झाली ती 28. आता जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. चला या शेवटच्या षटकानंतर सोनाळे संघ सज्ज राहा. क्षेत्ररक्षण लावायचं आपल्याला. सोनाळे संघ लगेच शेवटचा षटक घेऊन येतो तो रतन. वाईट चेंडू दिलं. वाईट चेंडू. 2 लगातार वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यक. 6 चेंडू 26 धावा. बॅटली आतली कडा गेलेली. एकच धाव समाधान. धाव संख्या होती ती 31. 25. पंचांच्याकडून वाईटच्या इशा. या षटकामध्ये 3 वाईट टाकलेले आहे रतन यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला. खूप मोठा पटकान आहे. 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 24 धावा. पुन्हा वाईट. आतावरून 4 चेंडू वाईट टाकलेले आहे. मागच्या ओव्हरमध्ये साहीने 2 वाईट टाकलेले, म्हणजे 1 ओव्हर एक्स्ट्रा झाला. आता डॉट बॉल मिळतोय. राईटअप राऊंडचा बॉल टाकलेला आहे. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पाडा संघास 4 षटकार मारायला लागतील. उंचावरून फटका पाहूया आणि झेल बाद होतोय. पाठवा लगेच. प्रमोदांची जागा भरून काढत ते.
पुढचा चेंडू पुन्हा झेलवाच्या संभावना आणि झेल सुटते. एकच धाव समाधान मानण्यात येईल. धाव संख्या होती ती 34. शेवटचे 2 चेंडू शेष. धाव संख्या 35. हॅलो, सामना जिंकलेला आहे. धन्यवाद. आपण पाहता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट आयोजित दमन दौरा. या दौऱ्यासाठी शुभेच्छा येतात. दहिसरचा एक मोठा